सर्वांना माझा नमस्कार। मी दीप्ती अमित तांबे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंडळगड, शिल्पनिदेशक कोपा। आजचा विषय आपला आहे HTML अँकर टॅग। अँकर टॅगचा वापर कशासाठी करतो ते आपण बघूया। तर अँकर टॅगचा मेन वापर केला जातो हायपरलिंक तयार करण्यासाठी वेब पेजेसमध्ये। मध्ये कशी पद्धत आहे लिंक करायची ते आपण बघूया। त्यात मेन रोल असतो तुमचा HREF चा, म्हणजे तुम्ही अँकर टॅगसाठी ए वापरता आणि HREF ने त्याचे तयार करता, ते ॲड्रेसची लिंक तयार करता आणि आउटपुटला ती लिंक क्रिएट झालेली असते ब्ल्यू कलरमध्ये। डबल क्लिक करून आपण ते आपलं आउटपुट बघू शकतो। तर पुढचा आहे लिंक अदर HTML फाईल। तुम्ही HTML फाईल सुद्धा लिंक करू शकता, फक्त जे लिंक करायचं आहे त्याचा ॲड्रेस तिथे आपल्याला द्यावा लागतो अँकर टॅग HREF च्या पुढे। दुसरा आहे यूज ऑफ टार्गेट ब्लँक। जेव्हा तुम्ही प्रोग्राममध्ये टार्गेट ब्लँक म्हणता तेव्हा आउटपुट जे असतं आपलं जे त्या स्क्रीनवर ओपन होणार असतं ते तुमचं नेक्स्ट स्क्रीनवर ओपन होतं, एवढाच फक्त फरक आहे। आणि तुम्ही एखादी कुठलेही ओपन करा, यूट्यूब ओपन करा नाही तर कुठलेही ओपन करा, त्याच्यावर जर तुम्हाला जर एखादा व्हिडिओ लिंक करायचा असेल तर तो ॲड्रेस कॉपी करून ते सुद्धा तुम्ही लिंक करू शकता। आता मी नोटपॅडमध्ये मी टाईप केला प्रोग्राम तुम्हाला दाखवते आणि त्याच्यावरून तुम्हाला समजेल की ह्या टॅगचा वापर कसा केला जातो। बघा, आपण नोटपॅडचा प्रोग्राम घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जे टॅग घेतलाय त्या टॅगचं नाव दिलेलं आहे टायटलमध्ये। ते टायटल तसंच येणार, हेड टॅग क्लोज, वर्ड टॅग क्लोज, ए फॉर अँकर टॅग। मग तिथे आपण HREF म्हणजे हायपर टेक्स्ट रेफरन्स हा ॲट्रिब्यूट दिलेला आहे। ह्या ॲट्रिब्यूटमध्ये मी एक HTML फाईल काय केलेली आहे, लिंक केलेली आहे। मग ही HTML फाईलचा ॲड्रेस द्यायचा आणि लिंक लिहिले, म्हणजे ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमची ही जी आहे फाईल तिचा ॲड्रेस दिलेला आहे HTMLची, ती फाईल ओपन होईल आणि लिंक ज्याला लिंक ज्या नावावर लिंक करायचे असते, ज्या शब्दावर वर्डवर, ते अँकर टॅगच्या ओपनिंग क्लोजिंग मध्ये द्यायचं। म्हणजे ह्या लिंक नावावर क्लिक केल्यानंतर फर्स्ट डॉट HTML जो आपण ॲड्रेस दिलाय त्या पाथ मधली ती फाईल ओपन होणार। आणि दुसरं जे आहे त्याच्यावर आपण काय केलंय, एक जो व्हिडिओ आहे यूट्यूबचा त्याची कॉपी पेस्ट करून इथे टाकलेला आहे, ते लिंक 1 वर ओपन होणार। बघा, आपण ओपनिंग क्लोजिंग मध्ये लिंक 1 दिले, त्याच्यावर डबल क्लिक केल्यानंतर हा यूट्यूबचा व्हिडिओ आपला ओपन होणार। आणि इथे आपण काय केलं, टार्गेट ब्लँक म्हणजे नवीन याच्यावर आपलं ओपन होणार। हे टार्गेट ब्लँक नाही दिलं तरी चालतं, त्या सेम स्क्रीनवर पण तुम्हाला आउटपुट बघता येतं। हे ॲडिशनल तुमचे एक ॲट्रिब्यूट आहे अँकर टॅग साठी। बॉडी टॅग क्लोज, HTML टॅग क्लोज डॉट HTML ने आपण अँकर टॅग म्हणून सेव्ह केलेला आहे। तो प्रोग्राम आपण आता ओपन करूया। आता बघा, हा आपण रन केलेला आहे प्रोग्राम। त्याच्यामध्ये लिंक हे पहिलं आपण तयार केले HTML फाईलसाठी, तिचा पाथ दिलेला आहे, जिथे HTML फाईल आहे तो कॉपी पेस्ट केलेला आहे पाथ। दुसऱ्या ठिकाणी एक यूट्यूबच्या व्हिडिओचा पाथ घेतलेला आहे, तो कॉपी पेस्ट केलेला आहे। तर लिंक 1 पहिले आपण ओपन करूया। बघा, लिंक 1 मध्ये जी आहे बघा इथे दिसते, डेस्कटॉपवर फर्स्ट डॉट HTML आहे, ती फाईल इथे ओपन झालेली आहे। येतंय लक्षात? आता हे मी टार्गेट ब्लँक म्हटल्यामुळे हे नवीन याच्यावर ओपन झालं, नाही तर हे तिथेच ओपन झालं असतं। आणि दुसरं आपण यूट्यूबची लिंक दिलेली आहे, लिंक 1 वर क्लिक केल्यानंतर ती बघा लिंक ओपन होते आपली। मग ती लिंक द्यायची कशी, ती इथे वरती जे व्हिडिओ चालू आहे तिथे वरती जो ॲड्रेस येतो तुमचा, त्या ॲड्रेसची ती कॉपी पेस्ट करायची। आता स्किप केला, आता हा जो व्हिडिओ आहे याची जी लिंक येईल वरती ती तुम्ही कॉपी पेस्ट करून तिथे दिली की तुमचं तिथे व्हिडिओ ओपन आपल्याला करता येतो। आता आपण याची ऑलरेडी लिंक दिली, ती ओपन झालेल्या आहे। अजून एक तुम्हाला सांगते मी, आता बघा इथे हा प्रोग्राम तुमचा ओपन आहे, ती मी एक
व्हिडिओ ओपन केला यूट्यूबचा, तिथे ही जो ॲड्रेस आहे हा कॉपी पेस्ट करायचा AHREFच्या समोर, की तुम्ही जेव्हा प्रोग्राम रन करेल तेव्हा हा जावास्क्रिप्टचा व्हिडिओ तुमचा ओपन होईल. याला म्हणतात जे तुमची जी ऑनलाईन वेबसाईट आहे त्या लिंक तुम्हाला करता येतात, त्याची तुम्हाला लिंक तयार करता येते. ही एक पद्धत आहे ऑनलाईन. आणि तुमच्या PC मधले ज्या फाईल्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला करता येते. ही तुम्हाला माहिती समजली असेल असं मी समजते. धन्यवाद.